सुरत येथील बस अपघातात बस चालक जो आहे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कुरा पानाचा या ठिकाणी आपण आलेलो आहे. याच गावामध्ये ते राहत होते आणि गावात जशा प्रकारे माहिती मिळतात शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे. मित्रमंडळी असो, नातेवाईक असो, सकाळपासून या घटनेची माहिती मिळतात परिसरातील जे नागरिक आहेत, गावकरी आहेत, हे या ठिकाणी शोककाळात आहेत. अत्यंत हवालदिल परिस्थिती या ठिकाणी आहे. 2013 पासून ते या ठिकाणी जामनेर बस आगारामध्ये कार्यरत होते. त्या संदर्भात आपल्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत. भाऊ, काय सांगाल, तुम्ही कार्यरत त्यांच्यासोबत होते? आमच्यासोबत कार्यरत कशी जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटनेला घरातील एक कर्ता पुरुष आज सर्व काही संपून गेलेला आहे आणि सर्व गावकऱ्यांना खूप शोकाकुल घटना घडलेली आहे. अतिशय वाईट घटना आहे आणि आता त्याबद्दल काय बोलावं असं आमच्याकडे सुद्धा बोललेलं जात नाही. की शेवटचं काही बोलणं झालं होतं? शेवटच्या त्याच्या मुलीच्या दाखल्याबद्दल आमच्याशी बोलणं झालेलं होतं. नंतर तो ड्युटीला निघून गेला होता. मंगळवारी तो ड्युटीवर झालेला होता. सुरत ड्युटी करत होता आणि आम्हाला काल संध्याकाळी 4 वाजता आमच्या ग्रुपवरती माहिती मिळाली किंवा सदर व्यक्तीचा असा अपघाती मृत्यू झालेला आहे. स्वभाव वगैरे कसा होता? त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाव होता. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे एक व्यक्तिमत्व होतं ते. असे खरोखरच त्याच्या मृत्यूमुळे आम्ही सर्व अतिशय शोकाकुल झाले. केव्हापासून मित्र होते? आम्ही लहानपणापासून मित्र, म्हणजे माझ्यापेक्षा तो 3-4 वर्षांनी लहान होता आणि माझ्यानंतर 2 वर्षांनी लागला होता. त्याला 13 वर्ष झालेले, मलाही 15 वर्ष झालेले कार्यरत. दुःखाचं डोंगर कसरलेलं आहे. मग काय सांगाल तुम्ही या रहिवाशी? मी शब्द झालेलो आहे कारण आमचा एक जवळचा मित्र गेलेला. गावातील नागरिक देखील आहेत. तो काय सांगाल, गावामध्ये परिस्थिती काय निर्माण झाली? अशा प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला, प्रशासनाकडून काही गरीब कुटुंबाला? प्रशासनाने या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे कारण गावावरती आता हे शोककळा पसरलेली. जेव्हा काल ही घटना माहीत पडली तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की ही घटना म्हणजे अचानकपणे घडली. शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन ती घटना मार्गी लावायला पाहिजे. आपण पाहतोय की कुरा पानाच्या या गावामध्ये सर्वत्र शोककळा पसरलेली आहे. अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्व या ठिकाणी ते बस चालक होते आणि 2013 पासून ते कार्यरत होते. अत्यंत त्याच्या कुटुंबात एक मुलगा, एक मुलगी, आई वडील असा परिवार या ठिकाणी होते. घटनेची माहिती मिळतात गावावर शोककळा पसरलेली आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वत्र शोककळा वातावरण आहे. ज्या प्रकारे ही घटनेची माहिती मिळतात सर्व गावकरी जे आहे हे शोककुल वातावरणामध्ये आहेत. तातडीने या संदर्भात प्रशासनाकडून देखील या घटनेसंदर्भात कुटुंबाला मदत मिळावी अशी देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होत आहे. कॅमेरा पर्सन विठ्ठल धनगरसह रवी गोरे, TV9 मराठी, भुसावळ, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.